हेमा मालिनी यांच्या त्वचेचं रहस्य. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या सौंदर्याची चर्चा गेली अनेक दशके होत आहे. वयाच्या 70 नंतरही ज्यांच्या चेहऱ्यावरील तेज, त्वचेचा तजेला आणि आकर्षक व्यक्तिमत्व पाहून अनेक जण आश्चर्यचकित होतात. आपण बोलत आहोत ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी यांच्याबद्दल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हेमा मालिनी यांच्या सुंदर आणि निरोगी त्वचेचं खरं रहस्य काय आहे, त्या कोणत्या सवयी पाळतात आणि वय वाढत असतानाही त्यांनी आपलं सौंदर्य कसं जपलं आहे. चला तर मग सुरुवात करूया. हेमा मालिनी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्यांच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. त्यांचे मोठे डोळे, मोहक हास्य आणि नैसर्गिक सौंदर्य हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य ठरलं. परंतु फक्त चांगली त्वचा मिळणं पुरेसं नसतं. ती टिकवून ठेवण्यासाठी वर्षानुवर्षे सातत्याने मेहनत घ्यावी लागते. हेमा मालिनी यांचं सौंदर्यही अशाच शिस्तबद्ध जीवनशैलीचं फळ आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या भरपूर पाणी पितात. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक असतं. शरीरात पुरेसं पाणी असेल तर त्वचा नैसर्गिकरित्या तजेलदार दिसते. अनेक तज्ज्ञही सांगतात की निरोगी त्वचेसाठी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. हेमा मालिनी यांच्या दैनंदिन जीवनात योगाला विशेष स्थान आहे. त्या अनेक वर्षांपासून नियमित योगाभ्यास करतात. योगामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवेळही दिसून येतो. त्वचेला नैसर्गिक चमक मिळण्यासाठी योग खूप फायदेशीर मानला जातो. फक्त योगच नाही तर त्यांना शास्त्रीय नृत्याचीही विशेष आवड आहे. भरतनाट्यमसारख्या नृत्य प्रकारांचा सराव आजही त्या करतात. नृत्य हा एक उत्कृष्ट व्यायाम आहे. यामुळे शरीर तंदुरुस्त राहतं आणि चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसून येतं. हेमा मालिनी यांच्या सौंदर्यामागचं आणखी एक रहस्य म्हणजे त्यांचा आहार. त्या जंक फूडपासून शक्यतो दूर राहतात. ताज्या भाज्या, फळे, सॅलड आणि पौष्टिक पदार्थांना त्या प्राधान्य देतात. संतुलित आहारामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात, ज्याचा थेट फायदा त्वचेला होतो. आज अनेक जण त्वचा सुंदर दिसण्यासाठी महागड्या क्रीम्स आणि ट्रीटमेंट्सचा आधार घेतात, पण हेमा मालिनी यांचा विश्वास नैसर्गिक पद्धतींवर अधिक आहे. त्वचा स्वच्छ ठेवणे, नियमित मॉइश्चरायझर वापरणे आणि योग्य काळजी घेणे यावर त्या भर देतात. त्यांच्या दिनचर्येतील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे पुरेशी झोप. त्वचेच्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप गरजेची असते. झोप पूर्ण झाली नाही तर चेहरा थकलेला दिसू लागतो. त्यामुळे कितीही व्यस्त दिनक्रम असला तरी झोपेला त्या प्राधान्य देतात. तसेच तणावापासून दूर राहण्याचाही त्या प्रयत्न करतात. अनेक संशोधनांनुसार जास्त तणावामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. शांत मन आणि सकारात्मक विचार यांचाही सौंदर्यावर मोठा प्रभाव पडतो. विशेष म्हणजे हेमा मालिनी यांचं सौंदर्य केवळ त्यांच्या त्वचेमुळे नाही तर त्यांच्या आत्मविश्वासामुळेही आहे. आत्मविश्वास असलेली व्यक्ती नेहमीच अधिक आकर्षक दिसते. अनेक दशकांच्या यशानंतरही त्यांचा साधेपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम आहे. आज सोशल मीडियावर त्यांचे फोटो पाहिले की अनेकांना प्रश्न पडतो की इतक्या वर्षांनंतरही त्या इतक्या तरुण कशा दिसतात. त्याचं उत्तर कोणत्याही जादुई उत्पादनात नाही तर त्यांच्या नियमित सवयींमध्ये आहे. भरपूर पाणी, नियमित योग, पौष्टिक आहार, पुरेशी झोप, त्वचेची योग्य काळजी आणि सकारात्मक जीवनशैली हीच त्यांच्या सौंदर्याची खरी गुरुकिल्ली आहे. मित्रांनो, हेमा मालिनी यांचं उदाहरण आपल्याला एक महत्वाचा संदेश देतं. सौंदर्य म्हणजे फक्त चेहऱ्यावर लावलेली क्रीम किंवा मेकअप नाही. निरोगी शरीर, शांत मन आणि चांगल्या सवयी यांचं एकत्रित रूप म्हणजे खरं सौंदर्य. जर आपणही आपल्या दैनंदिन जीवनात काही चांगल्या सवयी अंगीकारल्या तर आपली त्वचा आणि आरोग्य दोन्ही अधिक चांगलं राहू शकतं. तुम्हाला हेमा मालिनी यांच्याबद्दलची ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मनोरंजक माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.